मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। चाळीसगाव चौफुली येथे ट्रकमधून फटाके आणि सरकीच्या आडोशात होणारी गांजाची वाहतूक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रोखली। चिमठाणे व मेथी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत भाजपची सरसी। जिल्हा परिषद भ्रष्टाचार प्रकरणात भास्कर वाघ व त्यांच्या पत्नीची मालमत्ता जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश। श्री यमुनेश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न। अंध जोडप्याकडून वार्षिक दिनदर्शिका खरेदी करून पोलीस अधीक्षकांनी दाखवली सहृदयता। आणि अन्यायकारक वाढीव मालमत्ता कर रद्द करण्याची मागणीसाठी निदर्शने। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील चाळीसगाव चौफुली येथे ट्रकमधून फटाके आणि सरकीच्या आडोशात होणारी गांजाची वाहतूक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रोखत ट्रकसह सुमारे 23 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। धुळे शहरातील चाळीसगाव चौफुली येथे फटाके आणि सरकीच्या आडोशात ट्रकमध्ये गांजाची होणारी वाहतूक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रोखली असून या कारवाईत 22,89,244 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 17/12/2023 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की मुंबई आग्रा महामार्गावर चाळीसगाव रोड चौफुली येथे ट्रक क्रमांक MH18 AA 1268 या वाहनात आबिद हुसेन शेख राहणार शिवाजीनगर धुळे गांजा नावाचा मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणारा मादक पदार्थ सोबत बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने चाळीसगाव रोड चौफुली धुळे येथे ट्रकमध्ये बसलेला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी कारवाईचे आदेश दिले। पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर चाळीसगाव रोड चौफुली येथे जाऊन सदर ट्रकचा शोध घेतला असता चाळीसगाव रोड चौफुली जवळ इंडियन ऑइल पेट्रोल पंपालगत असलेल्या मोकळ्या जागेत ट्रक क्रमांक MH18 AA 1268 उभा दिसल्याने सदर ट्रक व ट्रक चालक आबिद हुसेन शेख राहणार नूर मशीद 80 फुटी रोड शिवाजीनगर यास ताब्यात घेऊन ट्रकची तपासणी करता ट्रकच्या कॅबिनमध्ये हिरवट पिवळसर अर्धवट सुकलेले पाने बिया काड्या असलेला उग्रवासाचा गांजा सदृश अंमली पदार्थ मिळून आला। त्याबाबत चालकास विचारणा करता सदरचा माल हा गुड्डू पूर्ण नाव माहित नाही राहणार शिवाजीनगर 80 फुटी रोड नूर मशीद जवळ याचे सांगण्यावरून सुरत येथे विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले। पोलिसांनी 5,01,375 रुपये किमतीचा गांजा सदृश पदार्थ 3,37,869 रुपये किमतीची सरकी व 2,50,000 रुपये किमतीचे फटाक्याचे 153 बॉक्स असा सुमारे 22,89,244 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर कळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, प्रकाश पाटील, संजय पाटील, संदीप सरक, सुरेश भालेराव, रविकिरण राठोड, गुणवंत पाटील, निलेश पोद्दार, सुनील शेंडे, सागर शिर्के, हर्षल चौधरी आदींनी केली। पोलीस निरीक्षक LCB दत्तात्रय शिंदे यांना एक इनपुट मिळाला होता की चाळीसगाव रोड चौफुलीच्या इथे एक ट्रक आहे आणि त्याच्यामध्ये गांजा आहे। त्या अनुषंगाने आपण रेड केली असता ट्रक क्रमांक MH18 AA 1268 याच्यामध्ये आपल्याला गांजा मिळाला आहे। त्याची किंमत साधारणतः 5,02,000 रुपये अशी त्याची किंमत आहे, ट्रकची किंमत आहे। एकूण आपण 22 लाखाचा असा मुद्देमाल याच्यामध्ये आज हस्तगत केलेला आहे आणि आरोपी आबिद हुसेन शेख याला अटक केलेली आहे। हा सदरचा माल जो आहे हा सुरतला जात होता आणि आबिदने ज्याच्याकडनं माल घेतलेला आहे त्याचं नाव इथे सांगणं उचित होणार नाही, त्याच्याकडे त्याला अटक करून पुढील तपास हा माल कुठून आणला होता हे निष्पन्न होईल। धुळे जिल्हा परिषदेच्या चिमठाणे व मेथी गटाच्या पोटनिवडणुकीत भाजपने दोन्ही जागा जिंकत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे। चिमठाणेतून महेंद्र गिरासे व मेथीतून प्रभाकर पाटील विजयी झाले आहेत। शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे व मेथी जिल्हा परिषद गटासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत दोन्ही गटांमध्ये भाजपचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत। चिमठाणे गटातून महेंद्र सुरतसिंग गिरासे व मेथी गटातून प्रभाकर रघुनाथ पाटील हे विजयी झाले। धुळे जिल्हा परिषदच्या चिमठाणे गटातील वीरेंद्रसिंग गिरासे हे अपात्र ठरल्याने तर मेथी गटातील ज्ञानेश्वर भामरे यांनी राजीनामा दिल्यानंतर दोन्ही गटांसाठी पोटनिवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली। या पार्श्वभूमीवर शिंदखेडा तहसील कार्यालयात सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी घेण्यात आली। यात चिमठाणे गटातील महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार भरत पारसिंग गिरासे यांना 4,867 तर भाजपतर्फे महेंद्र सुरतसिंग गिरासे यांना 6,674 मते मिळाली। नोटाला 166 इतकी मते घेतली म्हणून महेंद्र गिरासे यांना विजयी घोषित करण्यात आले। ते 1807 मताधिक्याने निवडून आले। तर मेथी गटातील महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे निंबाभूता पाटील यांना 2634, भाजपचे प्रभाकर पाटील यांना 5,532 तर अपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील दीपक रजेसिंग गिरासे यांना
3,548 मते मिळाली. नोटाने 211 मते घेतली असून मेटची गटातून भाजपचे प्रभाकर पाटील यांना विजयी घोषित करण्यात आले. ते 1984 मताधिक्याने निवडून आले. दोन्ही गटातील विजयी उमेदवारांचे समर्थकांनी गुलाल उधळत एकच जल्लोष केला होता. सदरील मतमोजणी प्रक्रिया 12 टेबलवर घेऊन प्रत्येकी एक मंडळ अधिकारी, 2 तलाठी अशी 3 असे 36 कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. 2-2 फेरीत मतमोजणी पार पडली. याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, नायब तहसीलदार बन्सीलाल वाडिले, शारदा वागले, संजय राणे, अवलकर कुणसुधा मोळी यांनी काम पाहिले. याकरता शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गोरावडे, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार, रमेश माळी, अनंत पवार सह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कमी कालावधीसाठी दोन्ही गटातून मतदारांचा निरुत्साह दिसून आल्याने मतदानावर परिणाम झाला म्हणून फक्त 53% मतदान झाले होते. विजयानंतर भाजप पदाधिकारी व समर्थकांनी जल्लोष केला. चिमठाणे व मेथी जिल्हा परिषद गटातील दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले म्हणून भाजप नेते कामराज निकम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, DR पाटील, पंकज कदम, जिजाबराव सोनवणे, उपसभापती रणजितसिंग गिरासे, तालुकाध्यक्ष दीपक बागुल, प्राध्यापक RG खैरनार, वीरेंद्रसिंग गिरासे या प्रमुख अधिकाऱ्यांनी व समर्थकांनी गुलाल उधळत एकच जल्लोष केला. शिंदखेडा तालुक्यातील जिल्हा परिषदच्या 2 गटाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आणि माननीय शिंदखेडा तालुक्याचे दमदार असं नेतृत्व, पाणीदार असे नेते आदरणीय जयकुमारजी रावल साहेबांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चिमठाणे गटामध्ये बुपा भाऊ महेंद्रसिंग गिरासे आणि मेथी गटामध्ये प्रभाकर पाटील दोघं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्या ठिकाणी दिले. खरं म्हणजे आम्ही मेथी गटाच्या बाबतीत ज्याला 5 वर्षापूर्वी निवडून दिला असा ज्ञानेश्वर भांबरे यांना आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आव्हान दिलेलं होतं की तू जर खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडून आला आणि तुला जर मान्य नसेल तर ज्ञानेश्वर भांबरे राजीनामा दे आणि पुन्हा निवडणुकीसाठी सामोरे जा. परंतु या शिंदखेडा तालुक्यातील जनता जयकुमार भाऊंच्या पाठीशी आहे या सर्व लबाड लांडग्यांना माहिती आहे, ज्ञानेश्वर भांबरेला माहिती आहे आणि म्हणून त्यांनी एक सर्वसामान्य माणसाला बडीचा बकरा बनवून दीपक गिरासे नावाच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी उमेदवारी दिली. आणि आमचं म्हणणं होतं की खरंच तुझी लोकप्रियता आहे, लोकांमध्ये तुझी इमेज आहे, तर तू उभा राहा आणि आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता प्रभाकर पाटील तुला चारी चित मुंड्या या ठिकाणी चित करेल आणि खऱ्या अर्थाने जयकुमार भाऊंचं नेतृत्व तुला समजेल. आणि आज मेथी गटातल्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि सर्व मतदारांचं मी मनापासून आभार मानतो की अशा या लबाड लोकांना थारावारा न देता खऱ्या अर्थाने जयकुमार भाऊ रावल यांचं जे काही या ठिकाणी वर्चस्व आहे. धुळे जिल्हा परिषदेच्या भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या भास्कर वाघ यांच्यासह त्यांच्या पत्नीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती सरकारी वकील संभाजीराव देवकर यांनी दिली. धुळे जिल्हा परिषद भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या भास्कर शंकर वाघ व पत्नी मंगल वाघ यांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती सरकारी वकील संभाजीराव देवकर यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून काम करणारे भास्कर वाघ यांना वेगवेगळ्या दबावांमुळे लोकपाल म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. याच ठिकाणी सिंचन विभागासाठी येणाऱ्या मोठमोठ्या रकमांमधून भ्रष्टाचार सुरू झाला. चेक लिहिताना त्यावरील आकडे वाढवून पद्धतशीरपणे शासनाचे करोडो रुपये काढण्यास सुरुवात झाली. या भ्रष्टाचाराचे पैसे वाटपाचे अनेक सुरस किस्से संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झाले. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनुकुमार श्रीवास्तव यांनी हा भ्रष्टाचार शोधण्याचे महत्वपूर्ण काम केले. दत्तात्रय तुकाराम चौधरी यांनी अपसंपदाची फिर्याद 2 ऑगस्ट 1989 ला दिली होती. यावेळी भास्कर वाघला अटक झाली. तेव्हा जिल्हा सरकारी वकील म्हणून देवकर काम पाहत होते. यानंतर पुढे सरकारने त्यांची या केससाठी विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली. भास्कर वाघला अटक झाल्यानंतर धुळे शहरातून काही लोकांनी मोर्चे देखील काढले होते. या घटनेनंतर भास्कर वाघला वय 73 वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये वेगवेगळ्या कालावधीची शिक्षा लागत गेली. आजही ते जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. धुळे जिल्ह्यात भ्रष्टाचारी व्यक्तीची मालमत्ता जप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. भास्कर शंकर वाघ हे जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून काम करत असताना
त्यांच्याकडे ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता मिळून आली. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध अपसंपत्तीचा खटला कोर्टात दाखल झाला होता आणि तो सुप्रीम कोर्टापर्यंत कॉन्टेस्ट झाला. सेशन कोर्टापासून हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत सगळ्या कोर्टाने शिक्षा त्याला कायम केली आणि ती मालमत्ता सरकार जमा केली. त्यामुळे ती मालमत्ता सरकार जमा केल्यामुळे आता जिल्हाधिकारी धुळे यांना शासनाने आदेश केलेले आहे की ती मालमत्ता प्रत्यक्ष ताब्यात घ्यावी. सरकारी मालमत्ता आहे ती सरकार झालं त्याला नावावर लागले ताब्यात घ्यावी म्हणून 15 डिसेंबर 2023 साली शासनाने जिल्हाधिकारी साहेबांना या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी प्राधिकृत केलं. त्यावरून हे सगळं पुढचं आता कारवाई जिल्हाधिकाऱ्यांना करायची. सगळ्यात खटल्याला आपले मनुकुमार श्रीवास्तव जे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले, ते जेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून होते त्यांनी मनावर घेतलं म्हणून हे सगळे गुन्हे दाखल झाले. म्हणून हे सगळं आपल्याला हा रिझल्ट मिळतो. एवढं मी आपल्याला सांगू शकतो. धुळे शहरातील सागरी रोडवरील श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह येथे श्री यमुनेश्वर महादेव मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. धुळे शहरातील साक्री रोडवरील श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह येथे श्री यमुनेश्वर महादेव मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या निमित्त दिनांक 16 ते 18 डिसेंबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 16 रोजी सकाळी मूर्ती मिरवणूक व कलश शोभायात्रा काढण्यात आली. सायंकाळी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे सत्संगाचा कार्यक्रम संपन्न झाला. रविवार दिनांक 17 रोजी स्थापित देवता नाम प्राप्त पूजन शय्यानिवास धान्यादिवास तसेच रात्री हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज गोरे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. सोमवार दिनांक 18 रोजी उत्तरांग हवन कळसारोहण मूर्ती प्राण प्रतिष्ठा पूजनम पूर्णाहुती होम नैवेद्य आरती असे कार्यक्रम संपन्न झाले. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळ व वाघ परिवारातर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुरोहित म्हणून शशिकांत पाठक व कुशल पाठक यांनी काम पाहिले. बाल संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह बालाजीनगर यमुनाबाई शैक्षणिक सांस्कृतिक महिला मंडळ धुळे मतिमंद मुलांची या ठिकाणी सेवा चालू. अहो ज्याला बोलता येतं त्याला चालता येतं त्याला सगळं काही करता येतं ती संस्था तर कोणी चालवेल, पण मतिमंद मुलांना त्यांना शिक्षण द्यावं आणि त्यांच्याकडे सेवा करून घेत आहे असा आपला वाघ परिवार सुनील भाऊ वाघ त्यांचा हा पूर्ण परिवार आणि त्यांना सहकार्य करणारे आदरणीय या खानदेश वारकरी सेवा मंडळाचा जो उगम झाला आहे त्यांचे प्रेरणास्थान आदरणीय बेलरवाडकर महाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली गुरुच्या मी पहिल्यांदाच म्हटलं गुरुच्या कृपेने हे सगळं प्राप्त होत असतं आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे सुनील वाघ व सर्व त्यांचा परिवार व खानदेश वारकरी सेवा मंडळ व जिल्ह्यातील पूर्व तालुका वगैरे पूर्ण या खानदेश वारकरी सेवा मंडळातर्फे अशा प्रकारे सर्व सहकार्य या सुनील भाऊंना आहे. यमुनेश्वर प्राण प्रतिष्ठा यमुनेश्वर महादेवाची आज प्राण प्रतिष्ठा हा भगवान जगाचा देवता आहे. विष्णू भगवंत वैकुंठामध्ये असतात. कोणी संत महात्मा त्यांना आपण वैकुंठवास म्हणतो. आदरणीय जगद्गुरु तुकारामजी महाराज वैकुंठाला फक्त आपले जगद्गुरु गेले. वैकुंठ कोणी पाहिला आहे का? पण जगद्गुरु वैकुंठामध्ये गेले. पुणे गेले की आपण स्वर्गवासी म्हणतो आणि काही ठिकाणी आपण कैलासवासी म्हणतो. पण आपल्या जगाच्या कल्याणासाठी देवांचा देव महादेव हा आपल्या पृथ्वीवरच आहे. स्वर्गवासी गेलेला माणूस कधी परत येत नाही, स्वर्गाकडे बघत नाही. पण स्वर्गवासी गेलेला माणूस कधी परत या पृथ्वीवर येत नाही. पण कैलास पर्वतावर आपण सगळेजण जाऊ शकतो
आणि कैलासातून परत आपण यात्रा करून आपल्या पृथ्वीवर आपण येतो. असा देवांचा देव महादेव या ठिकाणी आपल्या ब्रह्मवृंदांच्या या मुखवृंदातून आपण 4 दिवस या ठिकाणी शिव महापंचायत देवता सर्व यांची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी. आज या संकुलामध्ये भगवान शंकरांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी परमपूजनीय श्री स्वामीजी आर्ट ऑफ लिव्हिंग यांचं आगमन झालेलं आहे. आज बँगलोरवरून तो आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्याच पद्धतीने आमच्या श्रद्धास्थान आदरणीय परमपूजनीय महंत श्री प्रणवगिरीजी महाराज नागाई संस्थान यांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. त्याचप्रमाणे आदरणीय आणि परमपूजनीय आमचे मार्गदर्शक महंत भोंगेजी महाराज यांचे या ठिकाणी उपस्थिती लाभलेले आहे. आमच्या सर्वांचं लहानपणापासूनचं जे श्रद्धास्थान आहे त्यांच्या आशीर्वादाच्या पाठीशी आहे. परमपूजनीय वासुबाबा महंत त्यागी बाबा यांचे सर्व शिक्षक आदरणीय मराठी बाबा आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित. त्यांच्या शुभ असते आज या ठिकाणी भगवान मंदिरात विराजमान झालेले आहेत. त्यांनी या ठिकाणी जे आशीर्वाद आमच्या परिवाराला या संस्थेला दिले, या अनाथ मुलींना दिले, त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं सर्व संत महंत कीर्तनकार बंधूंचं, आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, खानदेश वारकरी सेवा मंडळ परिवार आणि सर्व सहकार्यांचं आणि या ठिकाणी वाघ परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी शैक्षणिक सामाजिक कार्यासोबतच यमुनाई शैक्षणिक सांस्कृतिक महिला मंडळाचे हे 25वे लोकमहोत्सवी वर्ष आणि त्या वर्षात आज या ठिकाणी मंदिराचा कळस या ठिकाणी उभारला गेलेला आहे. एवढेसे लोक राहिलेले त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला. आज या संतांच्या सानिध्यात या ठिकाणी मोगऱ्याचा सुगंध या ठिकाणी सर्वांना पाहायला मिळतोय. असाच आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठीशी सर्व संत मान कीर्तनकार महाराजांचा आमच्या असावा अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या परिसरात सुखशांती नांदू द्या असं भगवंत महादेवाच्या मी प्रार्थना करतो. धन्यवाद. धुळे शहरातील मोराणे येथील अंध जोडप्याकडून वार्षिक दिनदर्शिका खरेदी करून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी सज्जता जपली आहे. धुळे शहरातील अंध जोडप्याकडून वार्षिक दिनदर्शिका खरेदी करून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी एक प्रकारे सहृदयता जपली आहे. मोराणे येथील रोहिदास आल्हाद हे अत्यंत सुंदर बासरी वादन करताना दिसतात. धुळेकरांना ते चांगलेच परिचित आहेत. त्यांच्या या बासरी वादनामुळे त्यांना येणारे जाणारे मदत करतात. अनेकदा त्यांच्या समोर त्यांच्या पत्नी असतात, त्या देखील दिव्यांग आहेत. सध्या हे जोडपे दिनदर्शिका विकून 2 पैसे जोडण्याचा आटापिटा करत आहेत. त्यांची व्यथा एका वर्तमानपत्रात सचित्र प्रसिद्ध झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी सोमवारी रोहिदास आल्हाद यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक यांच्या समोर रोहिदास आल्हाद यांनी आपली कला सादर केली. त्यावर दिवरेंनी देखील त्यांचे मुक्त कंठाने कौतुक केले. इतक्यावरच न थांबता त्यांनी रोहिदास आल्हाद यांच्याकडील सर्व कॅलेंडरही विकत घेऊन त्यांना 5,000 रुपयांची मदत केली. सारे अनपेक्षित घडून आल्याने दिव्यांग जोडप्याच्या चेहऱ्यावरचा आनंद उसळून वाहताना दिसला. आज लोकमतच्या धुळे पुरवणीमध्ये एक फोटोग्राफ आला होता. त्याच्यामध्ये एक अंध इसम आहे रोहिदास आल्हाद. हे स्वतः त्यांच्या कुटुंब त्या देखील अपंग आहेत. या रस्त्यावर उभे बसून कालनिर्णय आणि इतर दिनदर्शिका अशी विकत आहे असे एक न्यूज होती. त्या अनुषंगाने आम्ही असंच एक उपक्रम केला की त्यांच्याकडे जेवढे कालनिर्णय आणि दिनदर्शिका होत्या त्या सर्व आपण पोलीस कार्यालयामध्ये आता विकत घेतल्यानंतर त्यांना 5,000 रुपये एक मानधन टाईप असं आपण आज त्यांना दिलेलं आहे. कोणत्याही मूलभूत सुविधा न देता अन्यायकारक वाढीव मालमत्ता कर धुळे मनपा आकारत आहे. सदर वाढीव मालमत्ता कर रद्द करण्याचे मनपा प्रशासनास आदेश द्यावे यासाठी संविधान संरक्षण समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. नागरिकांना कोणत्याही सुविधा न देता अन्यायकारक 500% पर्यंत वाढीव मालमत्ता कर आकारत आहे. यातून धुळेकर जनतेची आर्थिक पिळवणूक होत असून सदर वाढीव मालमत्ता कर तात्काळ रद्द करण्याचे आदेश मनपा प्रशासनाला द्यावेत. या मागणीसाठी संविधान संरक्षण समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की शहरवासियांना मूलभूत सेवा सुविधा पुरविण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. रस्ते खड्डेमय झाले असून महापालिकेत वारंवार चक्र मारूनही नागरिकांचे प्रश्न सुटत नाहीत.
मनपाच्या बहुतांश शाळा बंद असताना व भरमसाठ शैक्षणिक कर आकारला आहे. मनपाचे वृक्ष लागवड केलेली नसताना वृक्ष कर आकारला आहे. मनपाचे दवाखाने, डॉक्टर व औषध विना आहेत, तरीही मनपा नागरिकांकडून आरोग्य कर घेते. 10 ते 40 वर्षे जुन्या बांधकामांनाही 4 ते 5 पट कर आकारण्यात आला आहे. मुंबई पुणेपेक्षाही धुळे महानगरपालिका अधिक कर आकारत असून ही आकारणी हुकुमशाह औरंगजेबाच्या जिजिया कराप्रमाणे आहे. त्यामुळे अन्यायकारक वाढीव मालमत्ता कर त्वरित थांबवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी हरिश्चंद्र लोंढे, प्रभाकर खिंडारे, जिभाऊ खैरनार, LR राव, नाजनीन शेख, BU वाघ, प्राध्यापक डॉक्टर पूर्णिमा वानखेडे आदी उपस्थित होते. या सत्ताधारी पक्षाने देशामध्ये सत्तेच्या बळावर स्वैराचार माजवलेला आहे. आम्ही आज या ठिकाणी धुळे महानगरपालिकेने जे अन्यायकारक जिजिया कर जो लावलेला आहे, जो औरंगजेबाच्या राजवटीत, ब्रिटिशांच्या राजवटीत तर भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आजपर्यंत धुळे शहरावर असा अन्यायकारक कर लादलेला नव्हता. जे कामं 15, 20, 30, 40 वर्षाचे आहेत त्यांच्यावर 400 ते 500 पटीने म्हणजे टक्केवारीने एवढी नगरपालिका वाढवलेली आहे. वास्तविक धुळे महानगरपालिका ही ड वर्ग महानगरपालिका आहे. मुंबई, पुणे, नागपूर या अ वर्ग महानगरपालिका आहेत. त्या अ वर्ग महानगरपालिकेत सुद्धा नगरपट्टी, घरपट्टी, मालमत्ता कर आकारला जात नाही. त्याच्यापेक्षाही दुपटीने तिपटीने धुळे महानगरपालिकेचे सत्ताधारी भाजपचे सत्ताधारीवाल्यांनी ठराव पास करून त्यांच्या नोटिसा जनतेला अदा केलेल्या आहेत. ज्या घराला 1,000 रुपये घरपट्टी होती तिथं 6,000, 7,000, ज्यांना 10,000 होती त्यांना 50,000, ज्यांना 20,000 होती त्यांना 70,000, 80,000. म्हणजे धुळे शहरात जनतेला राहण्यास मुश्किल केलेलं आहे. एका बाजूला महागाई वाढवायची तर नागरी सुविधा द्यायची नाही. नागरी सुविधाच्या नावाने धुळे शहर हे भारतातलं नंबर 1 खड्डेयुक्त शहर असलं पाहिजे. या शहरामध्ये जाताना, मोटरसायकलवर जाताना आम्हाला मणक्याचे विकार लागतात. असा एकही रस्ता नाही की ज्या रस्त्यावर खड्डे नाहीत. पेपरला बातम्यासाठी 500 कोटीचा, 1000 कोटीचा निधी लोकप्रतिनिधी जाहीर करतात. प्रत्यक्ष इथले रस्ते 6 महिने जे बनवलेले आहेत ते 6 महिने टिकत नाही आणि बाकीचा निधी कुठं जातो टक्केवारीमध्ये याचा थांगपत्ता लागत नाही. 40-40 वर्षाच्या कॉलनींमध्ये आजपर्यंत लाईट, वीज, पाणी, नागरी सुविधा नाहीत. 27 कोटी रुपयाचे LEDचं बिल लोकप्रतिनिधींनी सांगितलं, त्याच्यातनं 50% कॉलन्यांमध्ये अजून LED बसवलेले नाहीत. म्हणजे नगरपालिकेने काय चालवलेलं आहे. आणि जर जनता त्यांच्याकडे हरकत घ्यायला जाते तर म्हणतात मागच्या सरकारने बसवलं, मागच्या सत्ताधारीने बसवलं. सत्ता तुमची होती, ठराव तुम्ही पास केला, दुसऱ्याच्या डोक्यावर खापर का फोडतात. तुम्हाला टक्केवारीतून हजारो रुपये, लाखो रुपये भेटतात, तुम्ही घरपट्ट्या भरू शकतात. इथं जनतेने जो हातावर पोट भरून कमवतोय त्यांनी 5,000, 10,000 रुपये घरपट्टी कुठे भरावी आणि कशी भरावी याचं नियोजन नाही. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. चाळीसगाव चौफुली येथे ट्रकमधून फटाके आणि सरकीच्या आडोशात होणारी गांजाची वाहतूक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रोखली. चिमठाणे व मेथी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत भाजपची सरसी. जिल्हा परिषद भ्रष्टाचार प्रकरणात भास्कर वाघ व त्यांच्या पत्नीची मालमत्ता जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश. श्री यमुनेश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न. अंध जोडप्याकडून वार्षिक दिनदर्शिका खरेदी करून पोलीस अधीक्षकांनी दाखवली सहृदयता. आणि अन्यायकारक वाढीव मालमत्ता कर रद्द करण्याची मागणीसाठी निदर्शने. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारात. तोपर्यंत नमस्कार.